केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावल्यामुळे कांद्याचे भाव खाली यायला सुरुवात झाली आहे। मागील 1.5-2 वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आहे। कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झालाय। अलीकडच्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव थोड्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली होती, परंतु केंद्र सरकारने कांद्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लावून एक प्रकारे निर्यात बंदी केली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता धास्तावला आहे। केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादण्याचा निर्णय पाठीमागे न घेतल्यास यापुढच्या काळात सत्तेत असलेल्या भाजप व भाजप समर्थक पक्षांचे कार्यक्रम उधळून लावले जातील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिलाय। कांद्यावर निर्यात बंदी लादणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो। शेतकरी जमा झालेत, सगळ्यांचं स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल रात्री अचानक सगळ्यांना एक निर्णय धक्का देणारा आपल्या पुढे आला। केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क वाढवून एक प्रकारची कांद्याची निर्यात बंदी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। आता तुम्ही सगळे शेतकरी आहात। मागच्या जवळपास 2-2.5 वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी हा पुरता अडचणीमध्ये आहे। अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा हे पाशवी बळावरती, पाशवी बहुमतावरती सत्तेवर आलेलं जे सरकार आहे केंद्रातलं, ते शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही। आणि अनेक वेळा आपण आंदोलन करून सुद्धा हे सरकार आपली दखल त्या ठिकाणी घेत नाही। परंतु तुम्हाला मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे, कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांना तुमचं काही देणं घेणं नाही, हे सगळं तुम्हाला पण माहिती आहे। परंतु आपण काय झालंय, आपण राजकीय पक्षाची गुलामी, नेत्यांची गुलामी सोडायला तयार नाही। मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे। जोपर्यंत आपण शेतकरी म्हणून एकवटत नाही, आज या ठिकाणी ज्या वेळेला आंदोलनाची हाक आम्ही दिली त्या वेळेला एक ठराविक ती दर्दी मंडळी तेवढीच फक्त या ठिकाणी येत आहेत। मी तुम्हाला याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, तुम्हाला जर एखाद्या नेत्याबद्दल लईच प्रेम असेल, तुम्हाला कुठं मतदान करायचंय, काय करायचंय, हा लोकशाही मधला तुमचा अधिकार आहे। अरे परंतु आता आपल्या नरडेशी आलंय, आपल्या गळ्याशी सगळं आलंय, आपलं वाटोळं झालंय, तरी सुद्धा जर शेतकरी म्हणून आपण एकत्र येणार नसू तर एक लक्षात घ्या, तुम्ही तुमची पिढीचं तर बर्बादी करणारच आहात, परंतु तुम्ही पुढच्या पिढीचं देखील वाटोळं करायला कारणीभूत ठरणार आहात। ही गोष्ट पहिली ध्यानात घ्या। म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, शेतकरी म्हणून जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत हे सरकार आपली दखल घ्यायला तयार नाही। हे मी याच्यासाठी तुम्हाला सांगतोय की मागील 10 वर्षापासून जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत तेव्हापासून बाबांनी सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर तुमची उंची फार वाढली असेल, परंतु सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी आणि सामान्य माणूस मात्र तुमच्या धोरणामुळे त्या ठिकाणी पुरता अडचणीमध्ये आलेला आहे। शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर त्या ठिकाणी उभा आहे। मागील 2 वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी हा पुरता उद्ध्वस्त झालेला आहे आणि आता सुद्धा निर्यात शुल्क 40% वाढवून एक प्रकारची निर्यात बंदी लादून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान या मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। पाठीमागच्या काळामध्ये अगदी थोड्याच दिवसापूर्वी टोमॅटोचे भाव जेव्हा वाढले त्यावेळेला सुद्धा नेपाळमधून टोमॅटो आयात करून आणि नाफेड मार्फत टोमॅटोची खरेदी करून शहरातल्या लोकांना पुरवण्यासाठी सरकारने त्याही ठिकाणी टोमॅटोचे भाव पाडले। प्रत्येक ठिकाणी सरकार हे शेतकरी विरोधी भूमिका त्या ठिकाणी घेत आहे। एका बाजूला अनेक वर्षापासूनची आपली असलेली मागणी की शेतीमालाला हमी भावाचा सरकारने कायदा करावा। अरे सगळ्यांना बाकीच्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्यांना परवडत नाही। बाकीची महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे। पेट्रोल, डिझेल, गॅस यांना पिझ्झा बर्गर खायला महाग चालतं, चित्रपट पिक्चर पाहायला सुद्धा महागड्या दराने चालतो, सगळ्या गोष्टी महाग चालतात। परंतु शेतकऱ्याचे कुठेतरी 2 रुपयांनी पैसे शेतकऱ्याला व्हायला लागले, मालाला भाव वाढायला लागले का लगेच सरकारने निर्यात बंदी लादायची, लगेच सरकारने भाव पाडायचे प्रयत्न करायचे, बाहेरच्या देशातून माल आयात करायचा। अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीची धोरणं राबवून या देशातला शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारने केलेलं आहे। केंद्रीय कृषी मंत्र्याचं नाव तरी तुम्हाला माहिती आहे का? कुणाला माहिती? त्यांनी सांगावं की मला केंद्रीय कृषी मंत्र्याचं नाव माहिती। अरे या देशाचा कृषी मंत्री सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माहित नाही आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हे केंद्र सरकार कारभार करतंय। शेतकऱ्यांकडे पुरत्या दुर्लक्ष करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत।